न्यूज सुपर 1, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या, महत्त्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर 1। केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% शुल्क लादल्याचा निर्णय रद्द होण्याबाबत श्रीरामपूर येथील प्रांताधिकाऱ्यांना काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हणण्यात आलं आहे की बाजारपेठेतील कांद्याच्या वाढत्या किमतींना लगाम घालण्यासाठी केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातीवर 40% शुल्क लादलं आहे। शहरी भागातील कांद्याच्या किरकोळ दरात वाढ होताच कांद्याच्या दरावर अंकुश ठेवण्यासाठी केंद्राने ही पावले उचलली आहेत। त्यामुळे कांदा निर्यातीवर शुल्क आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड नाराजी आहे। शेतकऱ्यांनी अनेक नैसर्गिक अडथळे पार करून कांद्याची लागवड केली आहे। ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने कांद्याचे अतोनात नुकसान झाले। कांदा काढणीच्या काळातही अवकाळी पावसाने कांदा सडला। अशा नैसर्गिक आपत्तीतही शेतकऱ्यांनी कांदा पिकासाठी वारेमाप खर्च करून चांगला कांदा चाळीत भरला। आता कुठे कांद्याच्या भावात सुधारणा होत असतानाच केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर शुल्कात वाढ करून शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचे काम केलंय। त्यामुळे व्यापारी वर्गही हतबल झालाय। कांद्याच्या निर्यातीवर 40% निर्यात शुल्क आकारल्याने कांद्याच्या भावात घसरण होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकार विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे। त्यामुळे कांद्यावरील 40% निर्यात शुल्क केंद्र सरकारने तात्काळ रद्द करून गोरगरीब शेतकरी बांधवांना न्याय मिळवून द्यावा, यासाठी श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस आणि श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध करीत घोषणाबाजी करण्यात आली आणि निवेदन देण्यात आले। केंद्र सरकारचा काँग्रेस पक्षाचा कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, कांद्याला भाव मिळालाच पाहिजे। राज्यातील केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांवरती अन्याय करणारा असा जो निर्णय घेतला की निर्यात शुल्कावरती 40% वाढ केलेली आहे की जेणेकरून आज मार्केटमध्ये कांद्याचे जे चांगले भाव झाले होते ते अचानक खाली पडले आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान व्हायला लागलं। वास्तविक कांदा हा एक कॅश क्रॉप आहे की ज्याच्या भरोश्यावरती शेतकरी नियोजन करत असतो आपल्या प्रपंच चालवण्याचं, मुलामुलींच्या शिक्षणाचं, दवाखान्याचं, आपलं घर बांधण्याचं। आज सकाळीच मार्केट कमिटीने निर्णय घेतला की जोपर्यंत हा अन्यायकारक निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत मार्केट बंद राहील, कारण की शेतकऱ्यांवरती मोठा अन्याय होतोय। आता कुठेतरी वर्ष दीड वर्षापासून सांभाळून ठेवलेला, कष्ट करून, खर्च करून साचून ठेवलेला कांदा त्याला चांगले भाव यायला लागले होते, परंतु या निर्णयामुळे पुन्हा शेतकऱ्याचं नुकसान व्हायला लागलेलं आहे। वास्तविक नैसर्गिक मोठ्या आपत्ती आहेत शेतकऱ्यासमोर। कधी गारपीट झाली, कधी अवकाळी पाऊस झाला आणि यातून सुद्धा जो माल उरला त्याच्यावर सुद्धा सारखा खर्च करून त्याला पलटी मारत राहायचं, साफसफाई करत राहायची, पावडर लावायची, केमिकल लावायचं, या सगळ्याचा खर्च सतत शेतकऱ्यावरती असतो। परंतु एक आशा अशी शेतकऱ्याला की कुठे ना कुठे चांगला भाव मिळेल आणि एक्सपोर्ट झालं, खऱ्या अर्थाने व्हॅल्यू ॲडिशन झालं जर कांद्याला, तरच शेतकऱ्याला 4 पैसे मिळतात। म्हणून हा माल जर बाहेर देशात गेला तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला 4 पैसे जास्ती वाढीव मिळत असतात आणि त्याच्या प्रपंचाला हातभार लागत असतो। परंतु जे वाढीव शुल्क लागलेलं आहे त्याच्यामुळे अनेक कंटेनर आणि जो मोठा माल होता तो बाहेर देशात जाण्यापासून थांबलेला आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव अचानक खाली पडलेले, त्याच्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभा काँग्रेस कमिटी असेल, शहर काँग्रेस कमिटी असेल, आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे आहात आणि म्हणून आज या मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाच्यासाठी निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत। मी या धोरणाचा आता या ठिकाणी निषेध करतो आणि आपल्या माध्यमातून आवाहन करतो की हे धोरण लगेच मागे घेतले गेले पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळाला पाहिजे। धन्यवाद। पुढे ठेवून हे जे कांद्यावरचं निर्यात दर शुल्क वाढवलेलं आहे, 40% वरती नेलेलं आहे। माझ्या माहितीप्रमाणे 1800 ते 2600 रुपयापर्यंत फार कांद्याचे भाव झाले होते, म्हणजे फार काही मोठी वाढ नव्हती। परंतु निवडणुका डोळ्यापुढे ठेवून ताबडतोबीनं ते शुल्क लागू करून एका रात्रीत 600-700 रुपयांनी शेतकऱ्यांचे भाव पडलेले आहेत। आज जो काय आमच्याकडे कांदा आहे तो फक्त 20-22% शिल्लक आहे। तो मोठ्या महत्प्रयासाने आम्ही
आतापर्यंत टिकवलेला आहे आणि त्याचे पैसे होतील अशी अपेक्षा असतानाच सरकारने हा दुर्दैवी निर्णय घेतला, त्याचा मी निषेध करतो. नेते, जिल्हा बँकेचे आणि नामको बँकेचे संचालक, माजी उपनगराध्यक्ष करणदादा ससाणे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या शहर काँग्रेस कमिटी, स्वर्गीय जयंतरावजी ससाणे साहेब मित्र मंडळ या ठिकाणी अचानक निरोप देऊन आपण सर्वजण केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यात शुल्कामध्ये 40% वाढ केली त्या निषेधार्थ आज या ठिकाणी करणदादा ससाणे यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण आलात. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो. यावर्षी कांद्याचं पीक अतिशय अडचणीमध्ये शेतकऱ्यांनी पिकवलं. कांद्याच्या लागवडीचे भाव, कांद्याच्या फवारणीचे भाव, कांदे काढण्यासाठी, कांदे साठवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना खर्च आलेला आहे. दुर्दैवानं ज्या वेळेला कांदा काढायचा होता त्याच वेळेला अनेक ठिकाणी पावसाची त्यावेळेला चळक झाली, अनेकांनी त्या ठिकाणी गारपीट झाली, कांदा निवडून त्या ठिकाणी चाळीमध्ये साचवला. सुरुवातीला भाव नव्हते, काही कांदा खराब होईल या भीतीनं अतिशय कवडीमोल भावामध्ये इच्छा नसताना शेतकऱ्यांना विकावा लागला. आता थोड्या दिवसापूर्वी कांद्याचे भाव वाढले, कारण कांद्याचा माल जो होता साचवलेला तो खराब होत होता. जेवढा माल बाजारात आणायचा शेतकऱ्याला त्यातला निम्मा माल हा खराब निघत होता आणि आवक कमी, त्यामुळे भाव थोडेसे वाढले. शेतकऱ्याला आशा पल्लवित झाल्या की आपण केलेला खर्च आज आपल्याला निम्म पीक तर गेलं, परंतु जो काही थोडाफार कांदा साचून ठेवला होता त्याचे भाव वाढल्यामुळं आपलं होणारं नुकसान कमी होणार आहे. 2 पैसे मिळतील आणि त्या पैशातून पुढच्या पिकासाठी आणि झालेलं नुकसान आपलं भरून निघेल ही अपेक्षा होती. केंद्र सरकारनं एवढी घाई केली, काय कारण आहे एवढी तत्परता? ताबडतोब निर्यात शुल्क वाढवलं, 40% वाढवलं. असा निर्णय पहिल्यांदा आज जो परदेशात कंटेनर भरून जाणारा कांदा आहे तो नाशिक असेल, मुंबई असेल या ठिकाणी उभा आहे. त्या लोकांपुढे अडचण निर्माण झाली. हा जो काही निर्णय आहे, जे निर्यात शुल्क वाढलं त्यामध्ये जो ऑलरेडी कांदा व्यापाऱ्यांनी घेतला परदेशात पाठवण्यासाठी त्या संदर्भामध्ये अडचणी झालेल्या. परिणाम अनेक ठिकाणी काल आपण पाहिलं, राहुरी राहता कांद्याचे भाव पडले, कांद्याचे भाव कमी झाले, आमचे शेतकरी बांधव रस्त्यावरती आले. ही जी कृती केंद्र सरकारची आहे ती अतिशय निषेधार्थ आहे. असा निर्णय जो शेतकऱ्याच्या मुळावर आहे तो घेणं हा केंद्र सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याच्या विरोधातलं धोरण आहे. पहिल्यापासून या मोदी सरकारनं कायम शेतकरी विरोधी धोरणं घेतली आणि त्याचा त्रास हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाला. राज्यातलं सरकार जे डबल इंजिन सरकार म्हणून लोक चर्चा करतात राज्यातल्या सरकारचे, आज मला ते राज्य सरकार कुठं आहे, त्या राज्य सरकारमधल्या लोकांना हे दिसत नाही का? त्यांनी का प्रयत्न ताबडतोबीने केले नाही? म्हणून आज प्राथमिक स्वरूपामध्ये करणदादांनी या ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय केला. सनदशील मार्गानं रस्त्यावरती कोणाची अडचण न करता आपण या ठिकाणी तहसीलदारांनी माननीय प्रांताधिकाऱ्यांना यांच्या कचेरीमध्ये येऊन या ठिकाणी निवेदन देणार आहोत. आपण या ठिकाणी सर्वजण आलात, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आपण सर्व शेतकऱ्यांची पोरं आहोत आणि पर्यायानं हा सगळा परिणाम हा बाजारपेठेवरती होत असतो. म्हणून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी, आणि महत्त्वाचा नुसता निषेध नाही तर जे परिपत्रक निर्यातीच्या शुल्कामध्ये 40% वाढीचा जो निर्णय केंद्र सरकारने घेतला तो त्वरित मागे घ्यावा. या जनभावना अधिकाऱ्यांमार्फत
राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला कळाव्यात म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत. मी परत एकदा आलेल्या सर्व मित्रांचं सहकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाने, सचिन गुजर, संजय फंड, सुधीर नवले, राजेंद्र पाऊल बुद्धे, खंडेराव सदाफळ, राजू चक्रनारायण, दिलीप नागरे, श्रीनिवास बिहानी, बाबा दिगे आदींसह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनवणेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर.